शास्त्रामध्ये ईशानू कथा वर्णन करून सांगितलेली आहे. ईश म्हणजे ईश्वर आणि अनु म्हणजे त्याला अनुसरलेली ईश्वरांचे भक्त आणि ईश्वर त्यांच्या कथा आलेल्या आहेत. त्याचं वर्णन करून इथं सांगितलेलं आहे. या नवम स्कंदात दोन वंश आलेले आहेत. एक आहे सूर्यवंश आणि एक आहे चंद्रवंश. सूर्यवंशामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं प्राकट्य आहे आणि चंद्रवंशामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं प्राकट्य आहे. या सूर्यवंशाचं वर्णन सुरुवातीला आलंय. सूर्यवंशात म्हणतात पहिल्यांदा भगवान होते. भगवंताच्या नाभीतून कमळ आलं, कमळातून ब्रह्मदेव आला. ब्रह्मदेवाचा पुत्र आहे मरीची, मरीचीचा पुत्र आहे कश्यप, कश्यपाचा पुत्र आहे विवस्वान, विवस्वानचा पुत्र आहे वैवस्वत मनू, वैवस्वत मनूच्या पत्नीचं नाव आहे श्रद्धा देवी आणि वैवस्वत मनू आणि श्रद्धा देवी यांना 10 मुलं झाली. त्या 10 मुलापैकी 3 मुलांचं चरित्र भागवतात आलंय. 3 मुलांचं. त्यातला पहिला आहे पुष्यद्र. हा पुष्यद्र याच्याकडे गोसेवा करण्याचं काम होतं. एक दिवस गायीच्या गोठ्यामध्ये वाघ शिरला. यानं धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडला. तो वाघाच्या कानाला घासून एका गायीला लागला. गाय मरण पावली. त्यांचे कुलगुरू आहेत वशिष्ठ. वशिष्ठाने शाप दिला की तू शूद्र होऊन फिरशील, म्हणून तो क्षुद्र होऊन फिरायला लागला. दुसरा मुलगा आहे शर्याती. हा शर्याती आहे. याला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे सुकन्या. या सुकन्याला घेऊन तो आपल्या सैन्याबरोबर वनामध्ये गेला आणि सुकन्या वनामध्ये फिरत असताना तिला एक वारुळ दिसलं. त्या वारुळातून असे 2 छिद्र आणि त्याच्यातून प्रकाश बाहेर येत होता. तिला वाटलं हा प्रकाश कसा काय येतोय, म्हणून तिने 2 काड्या घेतल्या आणि 2ही काड्या त्या छिद्रामध्ये घातल्या. पण त्या वारुळामध्ये च्यवन नावाचे ऋषी साधनेला बसलेले होते. त्यांच्या अंगावर वारुळ तयार झालेलं होतं. काड्या घातल्याबरोबर 2ही डोळे च्यवनांचे फुटले आणि ती सुकन्या पळून गेली. च्यवनाने आपल्या सामर्थ्यानं केलं काय? च्यवनाने आपल्या मंत्र सामर्थ्याने ज्यानं कुणी हे कृत्य केलं असेल त्याचं आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या लोकांचं मलमूत्र या क्षणाला बंद होईल. शाप दिला. म्हणजे सगळ्या लोकांची संडास आणि लघवीच बंद करून टाकली. आता मात्र सगळी सेना त्रस्त झाली. काय करावं कळना, कारण कुणाला शौचालय होईना आणि लघवीलाही होईना. आणि मग मात्र शर्याती राजानं विचारलं कुणाकडून काही चुकलंय का? सुकन्या कबूल झाली. मी त्या वारुळामध्ये 2 काड्या घातल्या आणि त्याच्यातून रक्त बाहेर आलं. गेले आणि पाहिलं तर च्यवन ऋषी आहेत. च्यवन ऋषींची माफी मागितली. च्यवनाने सांगितलं राजा, अरे आता मी 2ही डोळ्यांना अंध आहे, आता मी कसं जगू? म्हणून आता एक काम कर, तुझी मुलगी मला देऊन टाक. मग 100 वर्षाचे च्यवन ऋषी आणि त्यांची पत्नी आहे सुकन्या, 16 वर्ष मुलगी आहे 16 वर्षाची. या दोघांचा विवाह झाला. पण च्यवन ऋषींनी विचार केला, अरे मी हिच्या आयुष्याचं वाटोळं करतोय. मग च्यवन महाराजांनी अश्विनी कुमारांची उपासना केली. अश्विनी कुमार म्हणजे देवांचे डॉक्टर आहेत. ते जसे आपले डॉक्टर असतात तसं देवांचे डॉक्टर असतात. अश्विनी कुमार हे देवांचे डॉक्टर. त्यांची आराधना केली. त्या अश्विनी कुमारांनी वनामध्ये जाऊन वन औषधी गोळा केल्या आणि त्या वन औषधीपासून एक प्राश तयार केला आणि तो प्राश च्यवन ऋषींनी खाल्ला. च्यवन ऋषींचे गेलेले डोळे आले आणि म्हातारे होते तर त्या प्राशानं ते तरुणही झाले. तो प्राश आजही बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्या प्राशाला च्यवन प्राश असं म्हटलं जातं. तो प्राश खात जावा. ज्याला वाटत असेल आपण म्हातारं होऊ नये त्यानं तो प्राश खावा. आता तुम्ही म्हणाल कोणत्या कंपनीचा? मी काय त्याची जाहिरात करायला बसलेलो? तुम्ही कोणत्याही कंपनीचं खा, पण च्यवन प्राश च्यवन ऋषींकरिता ही कथा वर्णन करून सांगितली. याच्यानंतर नभग नावाचा राजा आहे. नभगाचा मुलगा आहे नाभाग. तसे नाभागाला 2 भाऊ होते, पण त्या 2 भावांनी केलं काय? बापाची सगळी संपत्ती 2 भावांनीच घेतली आणि या नाभागाच्या नावाला बाप देऊन टाकला. म्हणे बाप तू सांभाळ. तो म्हणे ठीक आहे. बाप म्हटला, अरे बेड्या तुला ते 2 भाऊ फसवतायत, जाऊ द्या म्हणे. अहो तुम्हीच माझं सगळ्यात मोठं धन आहे.
आणि महाराज बापानं सांगितलं, अंगिरस गोत्रातले ब्राह्मण जंगलामध्ये यज्ञ करताय, त्या यज्ञामध्ये भगवान शंकराला जे धन समर्पित केलं जातं ते ब्राह्मणांना नेता येत नाही, ते धन तू घेऊन ये. हा नाभाग गेला, ते धन घेऊन निघाला. भगवान शंकरजी एका काळ्या कुट्ट स्वरूपात प्रगट झाले आणि सांगितलं, ए ते धन माझं आहे. यानं ओळखलं, म्हटले तुमचंच आहे, घ्या. भगवान शंकरजीला वाटलं यानं खरंच नम्रता दाखवली. भगवान म्हणतात जा घेऊन तुला. ते धन घेऊन आला तर 2 भावापेक्षा 4 पट श्रीमंत झाला. याच्यातला भाव लक्षात ठेवा. मागत असताना, घराच्या वाटण्या करत असताना, वैली निघत असताना मी तर या मताचा आहे, संपत्तीतला वाटा मागत जाऊ नका, पहिल्यांदा बाप मागत जा. कारण ज्याच्याकडे बाप असतो ना महाराज, त्याच्याकडे सगळी संपदा असते, ध्यानात ठेवा. तसं या नभगाच्या जीवनात घडलं. पुढे चालून अंबरीश राजाची कथा सांगण्यात येते. या वंशातलाच आहे तो. अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. आणि याच्यानंतर आणखी एक महत्वाची कथा येते. याच वंशामध्ये पुढं एक सौभरी नावाचा राजा झाला. त्या सौभरीला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे मांधाता. मांधाताला मुलगा झाला त्रिशंकू. त्रिशंकूला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे हरिश्चंद्र. त्याला मुलगा झाला, त्याचं नाव आहे रोहित. रोहितला मुलगा झाला बाहुक. आणि बाहुकला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे सगर राजा. या सगराला 60,000 मुलं होती. त्यांनी अश्वमेध यज्ञ करायला सुरुवात केला. आणि त्या 60,000 मुलांना, 60,000 मुलं अश्वमेध यज्ञ करताना ते तयारीला लागलेत. अश्वमेध यज्ञाला सोडलेला घोडा तो कपिल महाराजांच्या आश्रमात गेला आणि कपिल महाराजांनी तो घोडा बांधून टाकला. ही 60,000 मुलं कपिल महाराजांच्या आश्रमात गेली आणि कपिल महाराजांना नको नको त्या शिव्या दिल्या. कपिल महाराज सामान्य नाही, अवतार आहे देवाचा. डोळे उघडल्याबरोबर 60,000 पोरांची जाग्यावर राख रांगोळी झाली. 60,000 पोरं महाराज भस्म झाली. आणि मग या सगराला एक दुसरी बायको आहे, तिचं नाव आहे केसिनी. हिच्यापासून एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे असमंजस. हा असमंजस हा कपिल महाराजांकडे गेला आणि म्हटला माझ्या भावांचा उद्धार करा. कपिल महाराज म्हटले तसा नाही उद्धार होणार, स्वर्गातून गंगा घेऊन ये. ती गंगा जर यांच्यावरून प्रवाहित झाली तर यांचा उद्धार होईल. आणि मग त्या असमंजसानं जीवनभर तपश्चर्या केली, पण गंगा आलीच नाही. शेवटी त्या असमंजसाचा मुलगा अंशुमान यानं तपश्चर्या केली, तरी गंगा आली नाही. अंशुमानाचा मुलगा दिलीप, या दिलीपाने तपश्चर्या केली, तरी गंगा आली नाही. आणि या दिलीपाच्या नंतर एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे भगीरथ. या भगीरथानं साधना केली, गंगा यायला तयार झाली. पण गंगा म्हटली भगीरथा, अरे माझा वेग प्रचंड आहे, मी या पृथ्वीचा भेद करून निघून जाईल, म्हणून माझा वेग आवरण्याकरिता तू अगोदर भगवान शंकराची उपासना कर, कारण माझा वेग फक्त भगवान शंकरच आवरू शकतात. आणि मग भगवान शंकराची उपासना केली. महादेव प्रगट झाले. आणि महादेव आता मात्र महादेव त्या गंगेला यायला विनंती करतायत, पण गंगा मात्र यायला तयार नाही. गंगेला मान लागला आणि ती गंगेला मान लागल्याबरोबर महादेवाला क्रोध आला आणि महादेव क्रोधाच्या आवेशात त्या गंगेला वाद देतात, गंगे गंगे. गंगेला आवाज दिल्याबरोबर ती गंगा निघाली. खाली आल्याबरोबर महादेवाने आपल्या चट्टेमध्ये गंगेला बांधलंय. गंगा आता बाहेर येत नाही. भगवान शंकरजीने अंगुष्ठ प्रमाण गंगा बाहेर काढली आणि ती गंगा निघाली. भगवंताने जटेमध्ये बांधली म्हणून गंगेला जटा शंकरी नाव पडलं. भगीरथा करता आली म्हणून भगीरथ नाव, भागीरथी नाव पडलं. पुढे वाहत असताना तिने एका जन्नू नावाच्या ऋषीला बुडवलं. ते साधना करत होते आणि गंगेनं त्यांना बुडवलं. त्यांना राग आला, त्यांनी गंगाच पिऊन टाकली. भगीरथानं विनंती केली, माझ्या भावाचा उद्धार करायचा आहे, आमच्या पूर्वजांचा. आणि मग त्या जन्नू ऋषीने आपली मांडी कापली
मांडीतून गंगा प्रवाहित केली आणि ती गंगा सगर पुत्रावरनं प्रवाहित झाली. ती सगर पुत्रावरनं प्रवाहित झाली तेव्हापासनं समुद्राला सागर म्हणण्याची प्रथा सुरू झाली. ही गंगा अवतरणाची पवित्र कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितल्या जाते. याच्यानंतर पुढे खटवांग नावाचा राजा झाला. या खटवांगाला दीर्घबाहू नावाचा मुलगा झाला. दीर्घबाहूला रघु झाला. रघुला पृथुश्रवा झाला. पृथुश्रवाला अज झाला. अज राजाच्या पत्नीचं नाव आहे इंदुमती. अज आणि इंदुमती यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव आहे दशरथ. दशरथाला 3 पत्नी आहेत, कौशल्या, सुमित्रा आणि कैकई. या तिघींच्या पोटी भगवंताचं प्राकट्य झालं. कौशल्येला रामप्रभू झाले, कैकईला भरत झाला आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न झाले. इकडं विश्रवा नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या पत्नीचं नाव आहे केकसी. यांना 3 मुलं झाली, रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. ही 3 मुलं झाली महाराज. या रावणानं 33 कोटी देवांना बंदीखान्यात टाकलं होतं. ब्रह्मदेवाला विचारलं माझा मृत्यू कोणाच्या हाताने होईल. ब्रह्मदेवानं सांगितलं दशरथ राजा जन्माला येईल, दशरथाचा विवाह होईल आणि त्याला जो मुलगा होईल तो तुला मारेल. म्हणजे तेव्हा दशरथ जन्मालाही आलेला नव्हता. रावणाला एवढं आयुष्य आहे, 14 चौकड्या लंका नाथा, 4 युगाचं आयुष्य आणि असे 14 चौकड्या. मग रावणाने काय केलं माहिती आहे? रावणाने दशरथाचा जन्म झाल्याबरोबर त्याला एका पेटीत घातलं, कौशल्येला एका पेटीत घातलं आणि 2 पेट्या नदीच्या एका गंगेच्या 2 काठाला 2 सोडून दिल्या. पण त्या एका बेटावरती एकत्रित झाल्या. नारदाने त्या दोघांना बाहेर काढलं, दोघांचं लग्न लावलं. तर ब्रह्मदेवानं बंदीखान्यात टाळी वाजवली. विचारलं रावणाने का टाळी वाजवली? म्हणे दशरथ आणि कौशल्येचं लग्न झालं. म्हणे कसं काय? मी तर त्यांना पेटीत घालून सोडलं, तुला मारण्याकरताच एकत्र आले म्हणे ते. आणि मग मात्र दशरथाच्या हातून एक दिवसाची घटना, श्रावण नावाच्या बाळाचा घात होतो. त्या श्रावणाचे आई वडील, तुम्हाला श्रावण बाळाच्या आई वडिलाचं नाव माहितीये का? नाव 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 नाही नाही नाही. श्रावण बाळाच्या वडिलांचं नाव आहे यज्ञदत्त. यज्ञदत्त नाही नाही. हा, श्रावण बाळाच्या वडिलांचं नाव आहे यज्ञदत्त आणि आईचं नाव आहे क्षुद्री माता. काय नाव आहे? क्षुद्री माता. हे श्रावण बाळाच्या आई वडिलाची नाव आहेत. म्हणून श्रावण बाळाला मारलं तर आई बापांनी शाप दिला, राजा आम्हासी पावले पुत्र दुःख, तू ही पावसी पुत्र शोक. आज जसा मी पुत्र पुत्र करून मरतोय ना राजा, आमचा शाप आहे राजा. तुला 4 मुलं होतील राजा, पण तुझ्या अंतकाळी एकही मुलगा तुझ्याकडलं. महाराज दशरथ राजाच्या अंतकाळी एकही मुलगा जवळ नव्हता. राजाला 4 मुलं झाली होती. पुत्र कामेष्टी यज्ञ केला, यज्ञ नारायण प्रगट झाले, पायस पात्र दिलं, तो प्रसाद तिघी पत्नींना दिला. त्यातला सुमित्रेच्या हातातला प्रसाद घारीने नेला, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी. तिकडे हनुमंतरायचा अवतार झाला. परत कैकईनं आणि कौशल्येनं आपल्यातला थोडा थोडा भाग सुमित्रेला दिला. आणि मग यथा काळ कालांतराने पवित्र नवमी होती, दुपारचे 12 वाजलेले होते आणि श्रावण नावाचा महिना, त्या महिन्यामध्ये रामनवमीला, त्याला आपण रामनवमी म्हणतो, आता जवळ आली आहे का नाही, रामनवमीच्या पर्व काळात म्हणजे नवमीला दशरथाच्या घरी भगवंताचं 4 अंशामध्ये प्राकट्य झालं. सगळ्यांनी एकदा जयघोष कराय, बोला रामचंद्र भगवान की जय, लखन लाल भगवान की जय, शत्रुघ्न भगवान की जय, भरत भगवान की. आणि मग आता मात्र हळूहळू हे 4ही भावंड मोठी झाली. कालांतरानं जनक राजाच्या नगरीतून पत्र आलं की युद्धासाठी वीर पाठवावा. आणि मग मात्र विश्वामित्राबरोबर राम आणि लक्ष्मणजी गेलेले आहेत.
त्या ठिकाणी धनुष्याचा भंग केला. रावण तो धनुष्य आपला छातीवर घेऊन पडला. आणि मग त्यावेळेला जनक राजा मोठ्यानं ओरडला, अरे निर्भीड पृथ्वी झाली की काय? या पृथ्वीवर एकही शूर नाही का? विश्वामित्राने रामप्रभूकडे पाहिलं. रामप्रभू निघाले, जाऊन धनुष्य हातात उचलला. धनुष्याचा खालचा दोरखंड वरच्या कडीला लावत असताना अचानक धनुष्य दुभंगला. कडकड 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 आवाज झाला, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सीता मातेनं वर्माला भगवान प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये घातली. महाराज, प्रभू रामचंद्रांचा विवाह पार पडला. आता ऐका, सीता ही धरणीची मुलगी आहे आणि धरणी मातेनंच तो धनुष्य गच्च पकडून ठेवलेला होता. कारण माझा जावई कसा असला पाहिजे हे तिला कळत होतं. रावण आला, तिनं पकडून ठेवला, सोडलाच नाही. पण रामप्रभूला पाहिलं आणि तिनं सांगितलं, वा लायक जावई आहे, लगेच सोडून दिला धनुष्य. रामप्रभूने उचलला. आता दुसरा भाव ऐका, धनुष्य भंग केला म्हणजे धनुष्य हा अहंकार आहे. अहंकार रूपी धनुष्याचा भंग झाल्याशिवाय भक्ती रूपी सीता कधीच मिळत नसते. लक्षात ठेवा, अगोदर अहंकार रूपी धनुष्याचा भंग करावा लागतो, मग भक्ती रूपी सीता मिळत असते. मग त्या ठिकाणी रामप्रभूचा विवाह झाला. याच्यानंतर जनक राजाला आणखी 3 मुली होत्या. त्या 3 मुली सुद्धा या 3 भावंडांना देऊन टाकल्या. महाराज, लक्ष्मणजीला उर्मिला दिली, शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती दिली, भरताला मांडवी दिली आणि सगळ्यांचे विवाह पार पडले. आणि मग नंतरच्या काळामध्ये जेव्हा कैकेयीने वर मागावून घेतले, भगवान परमात्मा वनवासाला गेले, सुग्रीवाबरोबर मैत्री केली, वालीला मारलं, हनुमंतरायाची भेट झाली, हनुमंतरायानं सीता शुद्धी केली आणि मग वानराच्या साहाय्याने भगवंताने समुद्रावर पूल निर्माण केला, सेतू निर्माण केला आणि रावण मारला. भागवतामध्ये एका श्लोकात रामायण येतोय. रामायणात तुम्ही श्लोक आलेला आहे महाराज, आदौ राम तपादिक मनम हत्वा मृग कांचनम, या श्लोकात रामायण आख्या आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या समोर. ऐका, याच्यानंतर चंद्रवंशाचं वर्णन सुरू झालं. या चंद्रवंशामध्ये सुद्धा भगवान परमात्मा अगोदर आहे. भगवंताच्या नाभीतून कमळ बाहेर आलं. त्या कमळातून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचा मुलगा आत्री, आत्रीचा मुलगा चंद्रमा, चंद्रमाचा मुलगा बुध, बुधाचा मुलगा पुरुरवा, पुरुरवाचा मुलगा गादी, गादीचा मुलगा विश्वामित्र, विश्वामित्राचा मुलगा आहे जमदग्नी. या जमदग्नीचा विवाह रेणू नावाची ऋषी यांच्या मुलीबरोबर म्हणजे रेणुके बरोबर झाला. ही रेणुका पतिव्रता होती. पती सेवेकरता पदरामध्ये पाणी आणताना एक दिवस देवतांची जलक्रीडा पाहिली आणि तिचं मन कामाने अधोरीत झालं, तिचं पातिव्रत्य नष्ट झालं. तर जमदग्नीने आपल्या मुलांना बोलावलं. पहिल्या 3 मुलांना सांगितलं तुमच्या आईचं मस्तक उडवा. त्यांनी नकार दिला. शेवटी 4था मुलगा आहे परशुराम, त्याला सांगितलं तुझ्या आईचं मस्तक उडव. त्यानं लगेच तलवार घेतली आणि आपल्या आईचं मस्तक उडवलं. जमदग्नी प्रसन्न झाले. माग परशुरामा काय पाहिजे? परशुरामजी म्हणतात काय नको मला, ही माझी मेलेली आई परत जिवंत करा आणि हिला असं काही घडलं होतं याचं स्मरण राहू देऊ नका. मग परत ती मेलेली आई जिवंत केली. महाराज, परशुरामजींचा अवतार का झाला होता माहितीये? एक सहस्रार्जुन नावाचा दैत्य होता. त्याने भगवान दत्तात्रयाची उपासना केली होती आणि दत्तात्रयाकडून वरदान घेतलं होतं की मला मारण्यासाठी तुमचा अवतार व्हावा. म्हणून परशुरामजींचा अवतार झाला होता. या सहस्रार्जुनाने एक दिवस जमदग्नी ऋषीच्या आश्रमातून नंदिनी गाय पळवून चालवली आणि ज्या वेळेला रेणुकेने अडवलं, त्यावेळेला रेणुकेने त्याला अडवलं सहस्रार्जुनाला, पण तो ऐकत नाही. आणि त्यावेळेला त्या सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषीचं मस्तक उडवलं. तर रेणुकेनं ते मस्तक पाहिलं आणि मोठ्यानं आकांत करून परशुरामाला आवाज दिला आणि 21 वेळेला छाती बडवली होती, परशुरामा धाव, परशुरामा धाव, परशुरामा. 21 वेळेला छाती बडवली. तर त्याच वेळेला परशुरामानं प्रतिज्ञा केली होती, मी सुद्धा 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय करीन. म्हणून क्षत्रिय जन्माला यायचे, परशुराम मारायचा. 21 वेळेला मारलं महाराज आणि 22व्या वेळेला परशुरामानं पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली. ही कथा सांगितल्या जाते.
आता सहस्रार्जुन म्हणजे याला सहस्र हात होते. तो दैत्य परशुरामाने मारला. का सहस्र हात होते माहिती आहे? यानं पार्वतीच्या सहस्र पूजा मोडल्या होत्या. भगवान शंकरानं शाप दिला होता, पुढच्या जन्मात तू हाता वाचून जन्माला येशील, म्हणून त्याला हात नव्हते. पण त्यानं दत्त भगवंताची उपासना केली आणि दत्तात्रयाकडून वरदान घेतलं की मला सहस्र हात द्या, म्हणून त्याला सहस्र हात होते. त्याला सहस्र अर्जुन म्हणत होते. तसं त्याचं नाव आहे मधु नावाचा दैत्य. कृतवीर्या आणि रंकावती यांच्या पोटी दैत्य जन्माला आला, त्याचं नाव आहे मधु. आणि तोच मधु पुढे चालून सहस्रार्जुन झाला. ही कथा वर्णन करून सांगितल्या जाते. याच्यानंतर आता भगवान कृष्ण परमात्म्याच्या प्राकट्याची कथा येते. तुम्ही अगदी मोक्याच्या कथेला आलात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. त्यापासून पुढे दोन वंश तयार झालेले आहेत. रंतीदेव, की रंतीदेव हा पवित्र राजा होता. यानं साधना करून देवाला प्रसन्न केलं आणि देवाला सांगितलं, देवा प्रत्येक जीवाच्या हृदयात जागा दे मला. का? मी प्रत्येकाच्या हृदयात राहील आणि सगळ्यांचं दुःख मी एकटा सहन करेल आणि जगाला सुखी करेन. असा हा रंतीदेव होता. या रंतीदेवापासून पुढे दोन वंश तयार झाले. एक आहे कुरुवंश आणि एक आहे यदुवंश. कुरुवंशामध्ये कौरव जन्माला आले, यदुवंशामध्ये यादव जन्माला आले. त्या यदुवंशामध्ये एक देवमीड नावाचा राजा आहे. आता हे थोडं किचकट आहे, थोडं ध्यानात ठेवा, जेवढं राहील तेवढं ठेवा. देवमीड नावाचा राजा आहे. त्या देवमीड राजाला दोन पत्नी आहेत. एका पत्नीचं नाव आहे वैश्यवर्णा आणि दुसऱ्या पत्नीचं नाव आहे मदिशा. या वैश्यवर्णेला दोन मुलं झाली. त्यांचं नाव आहे अर्जन्य आणि पर्जन्य. या अर्जन्य आणि पर्जन्याला जी संतती झाली ती गोकुळामध्ये नंदबाबाच्या रूपानं आहे. दुसऱ्या पत्नीला मदिशेला तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे शूरसेन. शूरसेनाला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे वसुदेव. वसुदेवाचा विवाह देवकी बरोबर झाला आणि त्यांच्या पोटी भगवान कृष्ण परमात्म्याचं प्राकट्य झालेलं आहे. ही कथा आलेली आहे. ही थोडी नावं ध्यानात राहिली तर राहिली, ऐका नाही, जेवढी राहतील तेवढी राहतील, नाही राहिली तर पुढच्या कथेत सांगू परत, ऐका नाही. ऐका ऐका, मला मुद्दा सांगायचा एवढाच आहे. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात राहिले 5 वर्ष, वृंदावनात राहिले 6 वर्ष, मथुरेत राहिले 14 वर्ष आणि द्वारकेत राहिले 100 वर्ष. असं 125 वर्षाचं आयुष्य भगवंताचं आहे. आता लोक म्हटली, महाराज अहो एवढं पटकन शॉर्टकट तुम्ही कृष्ण जन्म सांगून गेले आणि 5 दिवसापासून त्याच्यासाठी बसलोय आम्ही, थोडं जरा व्यवस्थित सांगा ना आम्हाला. तर ऐका दादा, दशम स्कंदाची कथा सुरू झालेली आहे. या दशम स्कंदामध्ये 90 अध्याय आहेत. किती? 90 अध्याय आहेत. तुम्ही आता झालंय असं, इथं परीक्षक लई येईल, मलाही जपूनच बोलावं लागतं आहे का नाही. तर तुम्ही काय साध्या नाही, तुम्ही वर्षात 10-10, 20-20 पारायण करणारे भाविक आहात, त्यामुळे मला जपून शब्द वापरावे लागतात जरा. 90 अध्याय आहेत आणि त्या 90 अध्यायाचं 2 खंडात वर्णन आलेलं आहे. एक आहे पूर्वार्ध आणि एक आहे उत्तरार्ध. आता ऐका, भगवंताने पूर्वार्धामध्ये 16 दैत्य मारले आणि उत्तरार्धामध्ये 16 दैत्य मारलेले आहे. पण हे सगळे दैत्य पाहत बसलो तर आपल्याला वेळेची शंका यायला बसली. म्हणून आपण जरा शॉर्टकट आता 20-20 करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या मुलाचं नाव आहे देवक. या उग्रसेनाला एक पत्नी आहे, तिचं नाव आहे पद्मावती. या पद्मावतीला म्हणजे ज्या वेळेला ही पद्मावती गर्भवती होती आणि पूजेकरता फुलं आणायला गेली तर हिच्या गर्भावर एका द्रुमिळ नावाच्या दैत्याची सावली पडली आणि ब्राह्मणांनी सांगितलं तुझ्या पोटी दैत्य जन्माला येईल, म्हणून आपल्याकडे गर्भवती महिलांना बाहेर कुठं नेत नाहीत. त्याचं कारण हेच आहे, एखाद्या पापी व्यक्तीची सावली पडली तर त्या गर्भावर त्याचा परिणाम होत असतो. दैत्य जन्माला येतील. मग त्यांनी काय केलं, मुलगा जन्माला आल्याबरोबर तो पाण्यात सोडून दिला. तो वाहत वाहत एका सौरी नावाच्या गावात गेला. तिथं कोळ्याला सापडला. त्या कोळ्यानं तो मुलगा आणला आणि आपल्या नगरीच्या राजाला शूरसेनाला दिला. शूरसेनानं त्याला लहानचं मोठं केलं. त्याचं नाव ठेवलं कंस. हा कंस मोठा झाला. भगवान शंकराची आराधना केली आणि भगवंताला सांगितलं, देवा मला अमर करून टाका. भगवान म्हणतात तसली स्कीम बंद करून टाकली आता. ती मागच्या पंचवार्षिकला होती, आता ते जमत नाही म्हणे. का म्हणे, अरे त्या भस्मासुराला वरदान दिलं, तो माझ्याच पाठीमागं लागला.
ज्याला वरदान देतो ते माझ्या मागं लागतं, ते बंद केलं. दुसरं माग म्हणे मग मला अजय होण्याचं वरदान द्या. म्हणे तथास्तु. त्याला वरदान मिळालं. त्याला पुढे परशुरामजी महाराज भेटले. परशुरामजी महाराजांनी त्याला एक धनुष्य दिला आणि सांगितलं, हा धनुष्य तुला तुझी मृत्यूची आठवण करून देईल. आणि मग मात्र यानं महाराज जिथं जिथं यज्ञ होतील, ब्राह्मण राहतात, सत्संग होतात, तिथं विध्वंस करायला सुरुवात केला महाराज. या कंसाने आपल्या बापावर आक्रमण केलं, उग्रसेनाला बंदीखान्यात टाकलं, स्वतः मथुरेचा राजा झाला. इतका हा कंस अत्याचार करू लागला. आता या कंसाच्या दोन पत्न्या आहेत, आस्ती आणि प्राप्ती. या जरासंधाच्या मुली आहेत. आणि जावई आणि सासरा एकाच माळीचे मणी होते. दोघही समाजाला त्रासच देत होते महाराज. इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, या पृथ्वीला त्यांच्या पापाचा भार सहन होईना. पृथ्वी माता क्षीरसागरावर भगवंताकडे गेली आणि भगवंताला प्रार्थना करू लागली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, आता आम्हाला त्या पापाचा भार सहन होत नाही. आणि त्याच वेळेला मग महाराज आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नको, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. काळजी करू नका, देवकीच्या गर्भाला भगवान येणार आणि तुमचं रक्षण करणार. आता मात्र सगळ्यांना आनंद वाटलाय. आता सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. कंसाला जवळजवळ 7 बहिणी होत्या, चुलत बहिणी. सख्या नव्हत्या, 7 बहिणी चुलत होत्या. कोणत्या चुलत होत्या त्यांची नावं सांगून तुम्हाला पटकन पुढे जातो, ऐका. पौरवी, रोहिणी, इला, भद्रा, मारिशा, रोचना आणि देवकी. किती झाल्या? ज्यांना ठेवलात बघा. पौरवी, रोहिणी, इला, भद्रा, मारिशा, रोचना आणि देवकी. आता 6 मुली वसुदेवाला दिलेल्या होत्या. 7वी मुलगी देवकी उपवर झाली. ही मुलगी कोणाला देऊ म्हणून विचार करू लागला कंस. आता देवकी कोणाला द्यायची? मनात विचार आला, पहिल्या 6 जर वसुदेवाला दिल्या, म्हटले ही पण देऊन टाकू. वसुदेवाला म्हटले माझ्या बहिणी बरोबर विवाह करा. वसुदेवानं सांगितलं, बाबा पहिल्या 6 आहेत मला. म्हणे नाही करत तर मग एका तलवारीत तुझं मुडकं उडेल. आता त्याला वाटलं कुठं मरता, म्हणे ठीक आहे करू, मग काय करता. आता झाला तयार. कंसानं महाराज लग्नाची तयारी केली. 400 घोडे, 1800 रथ, जवळजवळ 700 दासी या कंसानं देवकी बरोबर भेट दिल्या. रथ मिरवतोय, रथ मिरवतोय, ती वरात चाललेली आहे. आणि रथ मिरत मिरत त्या वरातीतनं चाललेला असताना कंसाच्या हातामध्ये घोड्याचा लगाम आहे. कंस स्वतः सारथ्य करण्याकरता बसलाय. आणि सारथ्य करण्याकरता बसलेला असताना अचानक विजांचा कडकडाट झाला. इतका प्रचंड कडकडाट झाला की त्या विजांच्या कडकडामध्ये आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीने कंसाला सांगितलं, कंसा अरे बेड्या, जिची तू आनंदाने वरात मिरवतोय ना, त्याच देवकीच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणारा असेल. कंसाने आकाशवाणीचे शब्द ऐकले, तलवार काढली आणि हिच्या पोटी येणारा जर मला मारणारा असेल तर मग हिला ठेवायचंच कशाला. घेबोन या खडग मारा या धावला, हात तो धरीला वसुदेवी. वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, कंसा अरे तुझी बहीण आहे, ती आपला स्त्री आहे. अरे तिच्या पोटी येणारा 8वा मारणार आहे ना, मग आम्हा दोघांना बंदीखान्यात ठेव. हिच्या पोटी मुलगा आला की तुला देऊन टाकू. जेवढी मुलं होतील तेवढी देऊ. कंसानं बंदीखान्यात टाकलं महाराज वसुदेव देवकीला. एक मुलगा झाला तर लगेच कंस आला. मुलगा पकडला, तो खाली आपटणार तेवढ्यात पाहिलं तर तो कंसाकडे पाहून हसत होता. जणू कंसाला मामा मामा म्हणत होता. त्याला वाटलं मला 8वा मारणार आहे. यानं काय केलं, हा तर पहिलाच आहे, त्याला सोडून दिलं हो. पण नारद महाराजांचं आगमन झालं. नारद महाराजांनी येतानाच एक कमळाचं फूल आणलं होतं हातात. कंसाला म्हटले, कंसा हे काय आहे? म्हणे कमळाचं फूल. मग सांग कंसा, या फुलातली पहिली पाकळी कोणती आहे? कंस म्हटला, पहिली पाकळी हे नाही सांगता यायचं. म्हणे वेड्या, जर फुलातली पहिली पाकळी कोणती आहे हे सांगता येत नाही तर 8वा मारणार आहे.
मग या 8 पैकी 8वा कोणता हे कसं कळेल? कदाचित 8वा 2 नंबरला येऊ शकतो, 8वा 3 नंबरला येऊ शकतो. म्हणून काय कर, वधी बाळकाशी ठेवू नको, जो येईल त्याला मार. कंसानं लगेच पहिला मुलगा घेतला महाराज, शिळेवर आपटला, मारला. अशी 6 मुलं मारली. 7वा गर्भ योगमायेने रोहिणीच्या उदरामध्ये नेला. रोहिणी अचानक गर्भवती झाली. लोक म्हणायला लागली हिचा नवरा वसुदेव तर बंदीखान्यात आहे, मग ही गर्भवती कशी झाली? याचा अर्थ ही कुठंतरी चुकली. तिलाही कळेना काय झालं. तिनं चिता रचली आणि म्हटले जगायचं नाही, चितेत उडी टाकणार. तेवढ्यात पाऊस आला, चिता विझली आणि आकाशवाणीने सांगितलं रोहिणी निष्कलंक आहे, हिच्या गर्भामध्ये असणारा मुलगा वसुदेवाचाच आहे. सगळ्यांना शाश्वती झाली महाराज. आणि मग भाद्रपद शुद्ध षष्टीला रोहिणीला मुलगा झाला. त्याचं नाव आहे बलराम दादा. बलराम दादाचं प्राकट्य झालेलं आहे. पण आता बलराम दादाचं प्राकट्य झालं, पण त्यानं डोळेच उघडली नाही. मग शांडिल्य ऋषींना बोलावलं, त्याची पत्रिका पाहिली. शांडिल्य ऋषी म्हणे अरे हा डोळे कसा उघडेल? अरे हा तर शेषाचा अवतार आहे. अरे हे आसन आहे भगवंताचं, आणि ज्या अर्थी आसन आलंय त्या अर्थी आसनावर विराजमान होणारा तो भगवान सुद्धा नक्की लवकरच येणार आहे. सगळ्यांना शाश्वती मिळाली महाराज. इकडे नंद गावात नंद बाबा आणि देवकी माता यशोदा मैया. नंद बाबाचं वय 98 वर्षाचं आहे. अख्ख्या गोकुळवासी लोकांनी एक व्रत केलं होतं महाराज, निर्जला एकादशीचं. का? यशोदेला मुलगा व्हावा म्हणून. असं ऐकलंय का हो तुम्ही कुठं? गावात एका स्त्रीला मुलगा व्हावा म्हणून अख्ख्या गावाने उपवास केला. या नंद गावात घडलंय महाराज. अख्ख्या नंद गावाने उपवास केला होता यशोदेला मुलगा व्हावा, आणि त्याची सांगता होती. ब्राह्मण मंडळी आली आणि ते नंद बाबाला आशीर्वाद देत होते महाराज. नंद बाबाला आशीर्वाद द्यायचे, पुत्रवती भव, पुत्रवती भव. नंद बाबा म्हणायचे हो आता माझं वय 98 वर्षाचं आहे, आता कुठं मुलगा होत असतो का? पण साधूचा शब्द होता हो. एकाएकी यशोदा मैया गर्भवती झाली, आणि गर्भवती झाली. आता भगवान परमात्म्याच्या प्राकट्याची लवकरच बातमी येणार आहे. यशोदा मैया गर्भवती झालेली आहे. इकडे बंदीखान्यामध्ये वसुदेवजी आणि देवकी माता यांच्या उदरामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालंय. आता झालं असं, देवकीच्या उदरात भगवान परमात्मा आले तर देवकीचं तेज वाढायला लागलं. देवकीचं तेज वाढायला लागलं तर कंसाचं हृदय जळायला लागलं. आणि आता भगवान येणार तर सगळ्यांना आनंद झाला महाराज. नद्यांना आनंद झाला, दिशांना आनंद झाला, वायूला आनंद झाला, पशु पक्ष्यांना आनंद झाला, सगळ्यांना आनंद झाला महाराज. सगळे आनंदात बागडू लागले. गावरान गाई मोठमोठ्यानं ओरडू लागल्या, भगवंताच्या नावाचा हंबरडा फोडू लागल्या. आणि त्याच वेळेला अचानक बंदीखान्यामध्ये 8 वर्षाची शंख चक्र गदाधारी भगवान परमात्म्याची आकृती प्रगट झाली महाराज. आणि तो दिवस म्हणजे अष्टमी तिथीचा होता. रोहिणी नक्षत्र होतं. रात्रीचे 12 वाजलेले होते. वार बुधवार होता. आणि या पवित्र नक्षत्रावर भगवान कृष्ण परमात्म्याचं बंदीखान्यात प्राकट्य झालं. देवकी माता देवाला म्हणते, हे देवा, अरे आमचा मुलगा होऊन जन्माला येणार होता, तू आमचा बाप होऊन जन्माला आला. अरे 8 वर्षाचा पोरगा कोणी म्हणल का हा आमचा आहे म्हणून? म्हणे मी तुम्हाला स्मरण करून द्यायला आलोय मागच्या जन्मातलं. म्हणे काय? म्हणे तुम्ही मागच्या जन्मात सुतपा आणि पृष्णी गर्भ होता. सुतपा आणि पृष्णी होते. मी तुमच्या पोटी पृष्णी गर्भरूपाने प्रगट झालो. त्याच्यानंतर तुम्ही कश्यप आणि अदिती झाला. मी तुमच्या पोटी वामन रूपाने प्रगट झालो. आणि आता तुम्ही वसुदेव देवकी झालाय. मी तुमच्या पोटी कृष्ण रूपाने अवताराला आलोय. मग आता मला पुढेही बहुत करणे आहे. तुम्हाला विनंती आहे, आता मला इथं ठेवू नका, कुठं घेऊन चला? नंदाच्या घराला, 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 नंदाच्या
नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला माया उपदनी तेथे ठेवी मजनी येथे नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला मला इथं ठेवू नका तर मला घेऊन चला नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. वसुदेवजी महाराजांनी भगवंताला टोपलीमध्ये ठेवलेला आहे आणि वसुदेवजी महाराजांनी भगवंताला उचलल्याबरोबर उचलीला कमळापती पायीची बंधन गळती. सगळी पायातली बंधनं निघून गेली. आपोआप त्या बंदीखान्याची कुलप तुटल्या गेली. खुल गए सारे ताले वही क्या बात हो गई.